नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता घोडबंदर रोडला आहे, म्हणजे गायमुख वरून ठाण्याच्या दिशेला चाललोय, परंतु युटर्न घेऊन आपण त्या दिशेला जाणार आहोत। घोडबंदर रोडची आता काय परिस्थिती आहे ती लाईव्ह दाखवतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते की जी अवजड जी वाहनं आहेत त्यांना नो एंट्री आता या वेळेत करायची म्हणून। आणि आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण रोड आपल्याला मोकळा दिसतोय। बिलकुल वाहतूक कोंडी जी आहे ती इथे झालेली नाहीये। वाहतूक कोंडीने हे सगळे घोडबंदरवासी त्रस्त झाले होते। खूप प्रचंड अशी वाहतूक कोंडी या रोडवर होत होती, परंतु आजची ही परिस्थिती वेगळी आहे। हा सगळा रस्ता आपल्याला इथे मोकळा दिसतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसापूर्वी एक बैठक घेतली होती, सगळे अधिकारी बोलवले होते आणि अवजड वाहनांना नो एंट्री या वेळेत करा असे आदेश दिले होते। आणि त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर आता त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो इथे दिसून येतोय। आत्ताची ही परिस्थिती आहे या संपूर्ण घोडबंदर रोडची। आता आपण गायमुख वरून ठाण्याच्या दिशेला चाललोय, परंतु आता जर आपण थोड्या वेळ पुढून यू टर्न घेणार आहोत। मी आता ठाण्यावरून म्हणजे जवळपास नितीन कंपनी पासून या गायमुख पर्यंत आलो, पुढे गेलो। वाहतूक कोंडी बिलकुल नाहीये, म्हणजे 1 मिनिटाचं सुद्धा वेटिंग नाहीये तुम्हाला। आता ह्या ज्या तुम्हाला काही गाड्या दिसतात त्या सिग्नल होता, हा सिग्नल लागलेला होता, सिग्नल सुटलाय। आता ह्या देखील आपल्या गाड्या आता दिसतील, परंतु एक चांगली आणि एक अतिशय सुखद अशी ही बातमी आहे या संपूर्ण घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी, सगळ्या नागरिकांसाठी, जे इथे जॉबला येतात त्या सगळ्यांसाठी। आता या संपूर्ण रोडवर या ट्रॅफिक नाहीये। अवजड वाहनांना जी आहे ती बंदी केल्यामुळे हा फरक जो आहे तो आपल्याला इथे दिसून येतोय। आणि आता आपण इथून युटर्न घेऊन पुढे घोडबंदर म्हणजे गायमुखच्या पुढे जाणार आहे, कारण या इथपर्यंत ही सगळी ट्रॅफिक असते। अतिशय सुखद अशी ही बातमी म्हणावी लागेल या घोडबंदर वासियांसाठी। आज तुम्ही पाहताय आत्ताची ही परिस्थिती, लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय। वाहतूक कोंडी नाहीये घोडबंदर रोडवर। आता आपण गायमुखच्या दिशेला चाललेलो आहोत, म्हणजे मी नितीन कंपनी पासून या गायमुख पर्यंत आलो। गायमुखच्या पुढे देखील आपण थोडंसं जाणार आहोत। हा सगळा पॅच आपल्याला माहितीये, ट्रॅफिक जाम असते, कधी कधी गाड्या बंद पडलेल्या असतात, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ही आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते। वाहतूक कोंडीपासून ही सगळे इथून प्रवास करणारे जे नागरिक होते ते त्रस्त होते, परंतु आजची सुखद अशी ही घटना आहे, अशी ही बातमी आहे की आज या ठिकाणी वाहतूक कोंडी नाहीये। गायमुख पर्यंत आपण पोहोचलोय, आता पुढे जातोय आणि सगळी लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। आता सकाळचे 10 वाजलेले आहेत, याच सगळ्या वेळेत ही सगळी वाहतूक कोंडी होत असते आणि ही आताची लाईव्ह दृश्य गायमुख पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। पुढे जातोय। अवजड जी वाहनं आहेत त्यांना नो एंट्री केल्यामुळे हा एक बदल जो आहे संपूर्ण या परिसरामध्ये दिसून येतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले होते, त्यानंतर तुम्ही पाहताय ही सगळी लाईव्ह दृश्य बघा। हा गायमुखचा टर्न आहे आणि आपण हा टर्न इथून घेतोय। पुढे आपण जाणार आहोत। ही बघा, ही जी चढण आहे इथून प्रचंड अशी वाहतूक कोंडी जी आहे ती होत असते।
आणि हा तो सगळा पट्टा आहे जिथे आता तुम्ही पाहिलं तर आज वाहतूक कोंडी या ठिकाणी नाहीये. अवजड वाहनांना नो एंट्री दिल्यामुळे ही एक अतिशय सुखद अशी बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून मला वाटतं काही पावसाळा सुरू झाला 1-2 महिन्यांपासून प्रचंड अशी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होत होती. परंतु आत्ताची ही जर तुम्ही परिस्थिती पाहिलीत तर बघा ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये वाहतूक कोंडी होत असते. पण आता बिलकुल या ठिकाणी वाहतूक कोंडी नाहीये. एक सुखद अशी बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतलेली होती. नो एंट्री सांगितली अवजड वाहनांना आणि आत्ताची ही सगळी परिस्थिती आहे. वाहतूक कोंडी बिलकुल नाहीये. दोन्ही बाजूला तुम्ही दोन्ही बाजूची ही सगळी दृश्य पाहू शकता. सगळी लाईव्ह दृश्य आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहात की वाहतूक कोंडी जी आहे ती आज नाहीये आणि अतिशय सुखद अशी ही बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी तर म्हणेन मला गेल्या 1-2 महिन्यापासून प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो या रस्त्यावरून जे प्रवास करत होते त्यांना करावा लागत होता. परंतु आजची ही सुखद अशी परिस्थिती. मला इथून छोटासा युटर्न दिसतोय पण मी सांगेन की पुढून युटर्न घ्या, कारण पुढून युटर्न घेतला तरी आपण जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटात पुढच्या गायमुखला पोहोचू शकतो, कारण वाहतूक कोंडी नाहीये. दोन्ही लेन तुम्हाला दाखवतोय. दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी नाहीये. ठाण्यातली या रोडवरची आताची ही लाईव्ह दृश्य जी आहेत तुम्ही पाहताय. पुढचा टर्न घेऊया. या मीरा भाईंदरच्या हद्दीमध्ये आता मला वाटतं आपण आलेलो पुढे. आता चेना क्रीक वगैरे आहे ना, तो हा सगळा रोड आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी आता नाहीये. मी संध्याकाळी सुद्धा एक लाईव्ह करणार आहे, इथून प्रयत्न करणार आहे की बाबा संध्याकाळची काय परिस्थिती आहे, रात्रीची इथे काय परिस्थिती आहे, याचा देखील आपण एक लाईव्ह करणार आहोत. संध्याकाळी आपण प्रयत्न करूया या ठिकाणी येऊन लाईव्ह करण्याचा. परंतु आत्ताची ही सगळी माहिती आता पुढून मी युटर्न घेणार आहे. परंतु दोन्ही बाजूची जर आपण ही लाईव्ह दृश्य पाहिली तर आज वाहतूक कोंडी नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत सगळ्यांना बोलवलं होतं आणि आदेश दिले होते की बाबा जी अवजड वाहनं आहेत त्यांना नो एंट्री. आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इथे दिसून येतोय. आज बिलकुल ट्रॅफिक आपल्याला इथे दिसत नाहीये. संपूर्ण रस्ता मोकळा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो 1 मिनिट सुद्धा तुम्हाला थांबायला लागत नाहीये. 1 मिनिट सुद्धा थांबायला लागत नाहीये. चेनाला आपण आलोय. चेना नेहमी आपण व्हिडिओज टाकत असतो. चेनाच्या इथे वाहतूक कोंडी आहे, गाडी बंद पडली आहे, पाऊस पडलाय, खड्डे पडले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पुढे तुम्ही पाहता मी चेनापासून आता युटर्न घेतोय. परंतु अतिशय ही सुखद अशी बातमी आहे की आता वाहतूक कोंडी जी आहे ती बिलकुल या रोडवर नाहीये. बघा, आणि आपण पुन्हा एकदा पुढे ठाण्याच्या दिशेने चाललोय.
म्हणजे आता जर तिथूनच मी आलो म्हणजे जवळपास उथळसर वरून मी नितीन कंपनीला गेलो, नितीन कंपनीवरून हायवे टू हायवे आपण इथपर्यंत आलो, कुठेच आपल्याला वाहतूक कोंडी ही मिळालेली नाहीये. त्यामुळे अतिशय सुखद अशी ही बातमी आहे की आज वाहतूक कोंडी नाहीये. आपण प्रयत्न करणार आहोत दर 2 दिवसांनी या रोडवरती येऊन की बाबा काय ही सगळी परिस्थिती आहे या रोडची वाहतूक कोंडीची. परंतु आज तरी आजची सकाळ तरी सुखद आहे, आजची सकाळ चांगली आहे कारण आज वाहतूक कोंडी नाहीये. आणि मला वाटतं बऱ्याच दिवसांनंतर 1-1.5 महिन्यानंतर ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेली असेल. वाहतूक कोंडीने प्रचंड त्रस्त होते हे सगळं या मार्गावरून प्रवास करणारे, इथे घोडबंदरला राहणारे. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. आज वाहतूक कोंडी नाहीये. म्हणजे आता आपण ठाण्याच्या दिशेला चाललेलो, आता त्या जवळपास चेनावरून आपण ठाण्याच्या दिशेला चाललेलो आहोत. पुढे पण मी मॅप चेक केलं, माझा एक प्रतिनिधी तिकडे होता, तिकडे त्यांनी सांगितलं की आज वाहतूक कोंडी नाहीये. सुखद अशी ही बातमी आहे. बऱ्याच दिवसानंतर ही परिस्थिती पाहायला मिळतीये. पुढे हा जो घाट आहे तिथे थोडासा नेटवर्क इश्यू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीटिंग घेतली होती, आदेश दिले होते की अवजड वाहनांना नो एंट्री म्हणून करण्यात यावी आणि त्याप्रमाणे काही दिवसांसाठी नो एंट्री एक प्रायोगिक तत्वावर हे सगळं राबवलं जात आहे. नाहीये. एक सुखद असं हे दृश्य आणि सुखद अशी ही बातमी. सगळी लाईव्ह दृश्य तुम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पाहताय की वाहतूक कोंडी बिलकुल नाहीये. आता आपण चेनापर्यंत गेलो, चेनापासून परत आलो. ही सगळी लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय की आज वाहतूक कोंडी इथे दिसत नाहीये. गायमुख पर्यंत आपण परत आलोय.
दोन्ही बाजूंचा रोड तुम्हाला दिसत असेल, दोन्ही बाजूचा. आपण दोन दिवसांनी या रोडचे अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.